डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचं ज्येष्ठ अधिक मास अनुष्ठान समाप्ती महोत्सव व मार्ग हा मुक्तीचा ग्रंथदिंडी व धर्मसभेचा साठी दिव्य सानिध्य लाभलेले असे श्री 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 1008 जगद्गुरु वीर सिंहासनाधीश्वर डॉक्टर रेणुकवीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी रंभापुरी महापीठ व श्री 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 1008 जगद्गुरु सद्धर्म सिंहासनाधीश्वर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन पीठ श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर ज्ञान सिंहासनाधीश्वर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ व श्री 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 1008 जगद्गुरु ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य स्वामीजी काशी पीठ या सर्वांना मी साष्टांग प्रणाम करतो। समोर बसलेले सर्व शिवाचार्यांनाही प्रणाम करतो। प्रतिष्ठित व्यक्ती व समोर बसलेले सर्व भक्त मंडळी, अधिक मास हा सौर वर्ष 365 दिवसांचा असतं, तर चंद्र वर्ष 354 दिवसाचा असतं। यातील जो 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे 32 महिन्यानंतर एक अधिक मास येतो आणि या अधिक मासामध्ये चंद्र महिन्यात सूर्याचं संक्रमण होत नाही, असं अधिक मासाला आपण पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हणतो। ह्या महिन्यामध्ये आपण पूजा, जप, तप, दान धर्म करणे आणि गोमातेची सेवा करणे हे अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं। आपले काशीचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी गेल्या महिन्याभर महाराष्ट्र, हैदराबाद, कर्नाटका, तेलंगणा सर्वीकडे फिरून लोकांना त्यांनी आशीर्वाद केलं व आपल्या आशीर्वचनाने लोकांचं जीवन कल्याण केलेलं आहे। तर असं हे अधिक मासाचं समाप्ती आज आपल्या या ठिकाणी होत आहे, ही आपल्यासाठी पुण्याची गोष्ट आहे। आपलं भाग्य आहे की आपण ह्या आजच्या एवढ्या 52 दिवशी 3 जगद्गुरूंचं दर्शन घेतो आणि या समाप्तीच्या समारंभी हिंदू वीरशैव लिंगायत मंच च्या वतीने मी डॉक्टर शैलेश पाटील तुमच्या समोर उभा आहे। हिंदू वीरशैव लिंगायत मंच गेल्या 7 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये, आंध्रमध्ये, तेलंगणामध्ये बरेच ठिकाणी वीरशैव लिंगायत हा हिंदूचाच भाग आहे याचा प्रचार करत आहे आणि ह्या मंचाच्या माध्यमातून ह्या संघटना सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली। त्याच्यानंतर बरेच ठिकाणी आपण फिरून सुरुवातीला 5 जगद्गुरूंचं आपण परवानगी घेऊन 2019 मध्ये साधारण 30 ते 35 हजार किलोमीटरचा प्रवास केला आणि सर्वांना वीरशैव लिंगायत हे हिंदूचाच भाग आहे हे निर्भीडपणे सांगायचं काम आपण केलेलं आहे। त्यासोबतच बसवेश्वर जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र मंगळवेढा येथे पुतळा व गावोगावी रुद्रभूमी, लिंगायत भवन आणि हॉस्टेल याच्या निर्माणासाठी आपण प्रयत्न करत आहे। आमच्या कामासाठी मंचाचे प्राध्यापक हेमंत खरदे, अण्णय्या बिराजदार, दानेश कुमशेट्टी, गुरुराज चरणतिमठ, प्राध्यापक गजानन धरणे, सुरेश पाटील, सोलापूर जिल्हा सचिव चिदानंद मुस्तारे, सतीश जिरंकरगी, अंबिका पाटील, सुरेखा होळेकर्ती, सचिन विभूते, अजित पांढरे असे असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। हे का करतायत? कारण काही वर्षापूर्वी, जनगणनेच्या पूर्वी काही लोकांनी, काही डाव्या विचाराच्या लोकांनी लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे सांगण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर लिंगायत आणि वीरशैव हे वेगळे आहे सांगण्याचा प्रयत्न केला आणि हे दोन्ही हिंदूचा भाग नाही असं सांगण्याचा खोटा प्रयत्न त्यांनी चालू केला आणि त्याच्यासाठीच आम्ही सर्वांनी एकत्र होऊन वीरशैव लिंगायत हा हिंदूचा भाग आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे की प्राचीन ग्रंथाप्रमाणे, ऋग्वेदाप्रमाणे हिंदू म्हणजे ओंकार मंत्र मुलाय, पुनर्जन्म दृढाश्रय, गौभक्तो भरती, गुरु हिंदू हिंसक दूषक। काय अर्थ आहे? हिंदू कुणाला मानायचा? हिंदू असा आहे जो ओंकार मंत्राचा उच्चार करतो, ज्याचा पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास आहे, जो गोमातेची, निसर्गाची पूजा करतो आणि जो दुष्कर्म करत नाही, अशा माणसाला हिंदू म्हणायचं। तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहे
त्यासोबतच बृहस्पती आगमाप्रमाणे हिंदुस्थान म्हणजे हिमालय समरभयम युवम हिंदू सरोवरे तम देवम निर्मित देश म्हणजे हिंदुस्थान टचक्षिते. याचा अर्थ काय? हिंदुस्थान हे उत्तरेला हिमालयापासून सुरुवात होतं आणि दक्षिणेला हिंदू महासागरापर्यंत देवाने निर्मित केलेला हा देश हिंदुस्थान आहे. आणि वीरशैव लिंगायत समाजाचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण सर्व वीरशैव लिंगायत समाज हे महादेवाला म्हणजे शंकराला मानणारे समाज आहे. आता आपलं जे आद्य जगद्गुरु रेणुकाचार्यांनी वीरशैव संप्रदायाची स्थापना केली. महाभारतामध्ये सुद्धा वीरशैव लिंगायतांचा उल्लेख आढळतो. आपल्या पंचाचार्य परंपरेत 5 जगद्गुरु रंभापुरी, उज्जैन, काशी, केदार व श्रीशैलम हे आपले मूळ श्रद्धास्थान आहे. केदारेश्वरसह अनेक ज्योतिर्लिंगाच्या दैनंदिन पूजेचा मान हा वीरशैव लिंगायत जंगम समाजाला आहे. तर असे हे सुमारे 3 ते 4 हजार पूर्वी इतिहास असलेला आपला वीरशैव लिंगायत समाज आहे. आता तुमच्या समोर व्यासपीठावर आपले परमपूज्य श्री रंभापुरी जगद्गुरु हे रंभापुरी पीठाचे 121वे जगद्गुरु आहे. उज्जैन जगद्गुरु हे 111वे जगद्गुरु आहे. आपले काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य हे 86वे जगद्गुरु आहेत आणि डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी हे 87वे जगद्गुरु आहेत. प्रत्येक जगद्गुरूंचा आयुष्य 40 ते 50 वर्ष जरी आपण काढलं तर सुमारे 4 ते 5 हजार वर्ष पूर्वीचा आपला इतिहास आहे. आणि हा इतिहास आपण समोर तुमच्या समोर बघतोय. आणि हे इतिहास हे प्राचीन संस्कृती आणि जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला हे जगद्गुरु आणि शिवाचार्य गेले हजारो वर्ष आपल्याला शिकवत आहे. 12व्या शतकात हिंदू धर्मामध्ये आलेली ग्लानी, जातीवादाचा कहर, अस्पृश्यतेचे कलंक पुसून काढण्यासाठी थोर समाजसेवक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी जन्म घेतला आणि त्यांनी आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून वर्ग आणि वर्णभेद कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बसव कल्याणमध्ये अनुभव मंडप स्थापन केलं जिथे 770 मंत्री होते आणि आपले सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर हे त्या अनुभव मंडपाचे 3रे अध्यक्ष होते. सिद्धरामेश्वरांनी जेव्हा मल्लया हे शोधत श्रीशैलमला गेले तिथं त्यांना मल्लिकार्जुन स्वामींचं दर्शन झाल्यानंतर ते परत सोलापूरमध्ये आले आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी 68 लिंग व अष्टविनायकाची स्थापना ही सोलापूरच्या अवतीभोवती केलेली आहे. तसंच आपले होडगीचे श्री चन्नीवर शिवाचार्य स्वामीजी, होडगी अपोरो आपले डॉक्टर श्री योगीराजेंद्र शिवाचार्य स्वामीजी यांनी आपल्यावर खूप आशीर्वाद आणि खूप मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या महान गुरूंमुळेच सोलापूरवरती कधीही कुठली नैसर्गिक संकट आलेली नाही आहे. हे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आहे आपल्यावर आणि हे गेल्या 700-800 वर्षापासून आहे. आणि सोलापूरमध्ये ह्या गोष्टी सांगण्याचं कारण आहे की सोलापूर ही राजधानी आहे. वीरशैव लिंगायत समाजाची ही राजधानी आहे. इथं आपण ज्या गोष्टी ठरवतो ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते पसरण्याची त्याची क्षमता आहे. तर आपले वीरशैव लिंगायत समाजाचे आता मगाशी मी जसं सांगितलं की काही लोक अगदी बोटावर मोजण्याचे जे लोक आहेत ते सांगतात की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. आम्ही लिंगायत धर्मामध्ये यज्ञ होम हवन करत नाही, आम्ही मूर्ती पूजन करत नाही, आम्ही पंचांग मानत नाही, आम्ही आत्मलिंग मानतो, बाहेरचं कुठलंही शिवलिंग आम्ही मानत नाही. तर हे आपल्या वीरशैव लिंगायत व हिंदू समाजाच्या पूर्ण विरोधात आहे. आपण आता काय करतो, आपण वीरशैव लिंगायत समाज हे पूर्वीपासून जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व हिंदू रीतीप्रमाणेच जगतोय. आपण साजरा करणारे सगळे सण, दिवाळी आहे, दसरा आहे, अक्षय तृतीया आहे, हे हिंदू कॅलेंडर प्रमाणे आपण साजरा करतो. त्यासोबतच आपले लग्न कार्य, मोक्ष कार्य सुद्धा हिंदू पिढीप्रमाणे चालत आलेले आहे. आणि आपण आचरण करणारे ओम मंत्र, विभूती, रुद्राक्ष हे प्रतीक सुद्धा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे हे सिद्ध होतंय. आता 12व्या शतकात जेव्हा महात्मा बसवेश्वरांनी आणि समकालीन शिवशरणांनी कुठेच लिंगायत हा शब्द वापरलेलाच नाहीये किंवा लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, तुम्ही सगळे अनुयायी असं हे कुठंच सांगितलं नाही त्यांनी.
उलट जवळजवळ 161 वचनांमध्ये वीरशैवचा उल्लेख आढळतो. याचा अर्थ असं की महात्मा बसवेश्वरांनी आणि शरणांनी सुद्धा वीरशैव व लिंगायत हे वेगळे आहेत, हे फरक आहे असं कुठेच सांगितलं नाही. तर आपण का फरक हा करायचा? त्यामुळे अस्तित्वात नसलेली बाब ऐतिहासिक म्हणून बिंबवण्याचा प्रयत्न हे काही राजकारणी आणि काही मुठभर लोक हे करतायत, जे आपल्याला हाणून पाडायचं आहे. हे असं करून ते हिंदू समाजामध्ये मोठी फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जगाचा इतिहास आहे, हिंदू समाज जेव्हा जेव्हा कमी झाला तो भाग हिंदूंचा राहिलेला नाही. त्यामुळे आपण सर्वांनी हे प्रयत्न सक्सेसफुल द्यायचा नाही. आपण सर्वांनी हिंदू म्हणूनच एकत्र राहायचं आहे. आणि हे आज मी सांगायचं कारण आहे की येणाऱ्या जनगणना, आता जनगणना सुरू झालेली आहे. सध्या ते तुमचं घर, तुमची मालमत्ता, जंगम स्थावर मालमत्ताचं नोंदणी करतायत. येणाऱ्या काळात 6 महिन्यांनी फेब्रुवारी 2027 मध्ये ते तुमच्याकडे येतील आणि तुमचं जात, तुमचा धर्म ह्याची ते नोंदणी करतील. आणि आपण हिंदू, वीर, शैव, लिंगायत समाज आहोत. आपण सर्वांनी धर्मच्या कॉलम मध्ये हिंदूच लिहायचं आहे आणि जातीच्या कॉलम मध्ये आपण सर्वांनी जे आपली जात आहे, दीक्षावंत, शीलवंत किंवा आपण कर्माच्या याच्याने जे काही जंगम आहेत, काही सुतार आहेत, तो जातीच्या कॉलम मध्ये आपण सर्वांनी लिहायचा आहे. असा मी तुम्हाला सर्वांना ह्या मंचावरून आवाहन करतो. आणि आपल्या पूर्वजांनी म्हणजे माझ्या आजोबा, माझ्या आई वडिलांनी सुद्धा धर्म हिंदू सांगितला आहे आणि आपला जन्म हा हिंदू धर्मात झालेला आहे. आपण मरणार सुद्धा हिंदू धर्मातच आहे. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण हिंदू धर्मामध्येच ठेवायचं आहे. आणि मी आता तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं जगद्गुरूंना विनंती करतो, त्यांच्या पुढे साष्टांग करतो की आपण आपल्या आशीर्वचनाच्या माध्यमातून आम्हाला हिंदू वीरशैव लिंगायत मंचला आपण मार्गदर्शन करावे व मला डॉक्टर शैलेश पाटील व हिंदू वीरशैव लिंगायत मंचला इथे पुढील समाजकार्यासाठी आशीर्वाद द्यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.